राज्यामध्ये पावसाने काही ठिकाणी चांगली जोरदार हजेरी लावलेली आहे। अमरावती शहर अक्षरशः झोडपून काढलेला आहे। चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। तरी काही भाग सुटलेले आहेत, काळजी नसावी, अजून चांगला पाऊस जोर धरणार आहे। शेतकऱ्यांना सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे विश्वास बसला नव्हता। शेतकऱ्यांना वाटत नव्हते की आज पाऊस सांगितला, आज पाऊस येईल म्हणून, असं देखील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या। परंतु अक्षरशः पावसाने आता दाखवून देखील दिलेला आहे, आपला अंदाज खरा देखील ठरलेला आहे। आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता बार्शी पेठकडे पाऊस वाढणार आहे। काही ठिकाणी झाला असेल, पेठच्या उत्तरेकडील भागात अजून झालेला नाहीये। औसाचा भाग असेल, निलंगाच्या भागात देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। उदगीरपर्यंत पावसाची मजल आपल्याला पाहायला मिळू शकते। पुढील काही तासात तुरळक ठिकाणी चांगला जोरदार पाऊस पाहायला मिळेल। तसेच इकडे करमाळा असेल, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, वैरागच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा अंदाज शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या। तसेच इकडे पाहू शकता बारामतीकडे आपल्याला हलकं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल। आता पुढील जिल्हे देखील पाहणार आहोत। खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत, परंतु अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये। सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाची अपडेट पाहायला मिळत असते। त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता। इकडे पाहू शकता आता राहिलेला भाग आहे यवतमाळचा असेल, कलमचा भाग असेल, बाबुलगावचा भाग असेल, कोल्हापूरचा भाग असेल, इकडे पुलगाव विदर्भाकडील वर्धाचा भाग असेल, उमरेडचा भाग असेल, नागपूर, कोंडोली, भंडाराचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। अमरावतीच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस, अकोल्याच्या बऱ्याच भागात चांगला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। कारंजा, चिखली, लोणारपर्यंत चांगला पट्टा सक्रिय होणार आहे, जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। लातूरकडे देखील असं वातावरण सक्रिय होणार आहे। इकडे केज, परळी, माजलगाव, बीडचा भाग असेल, तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे। सर्वदूर पावसाची शक्यता नाहीये, असा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला कर्नाटककडून आपल्याला बऱ्याच भागात महाराष्ट्रातील पाऊस आल्याचं चित्र दिसत आहे। चांगला जोर देखील आहे। राहिलेले जे काय भाग असतील तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यादेवीनगर, नाशिक, पुणे असेल, सोलापूरचा राहिलेला भाग, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी शक्यतो उघडीपच आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळू शकते, असा अंदाज सध्या स्थितीला आहे। जर आता रात्री वातावरणात अचानक बदल झाला किंवा वातावरणात उद्या काही जर बदल पाहायला मिळत असेल तर लगेच आपण व्हिडिओ बनवतो या चॅनलवरती नक्की देऊ। त्यासाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल व तुम्ही रोजची रोज तो व्हिडिओ पाहू देखील शकाल। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।